नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, नेहमीप्रमाणेच आपण क्वेश्चन अनालिसिस सिरीजमध्ये आजचा हा 79वा पार्ट घेऊन आलेलो आहेत. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत, म्हणजेच PM आहेत. तर बघा, राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तिथले? तर राष्ट्राध्यक्ष आहेत आसिफ अली झरदारी. आसिफ अली झरदारी, तर हे तिथले राष्ट्राध्यक्ष आहेत. तर बघा, आता पुढचा प्रश्न पाहूया. श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर बघा, श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान विंध्यगिरी या पर्वतात आहे, म्हणजेच क ऑप्शन इथे बरोबर आहे. तर बघा, कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील हे एक गाव आहे. कोणतं? श्रवणबेळगोळ. तसंच हे जैन धर्मियांचे एक तीर्थक्षेत्र आहे आणि येथील बाहुबली गोमटेश्वराचा जो मूर्तीसाठी हे प्रसिद्ध स्थान आहे. आणि कोणत्या पर्वतात म्हणलं तर विंध्यगिरी पर्वतात हे स्थान आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, विश्वप्रसिद्ध साई मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर विश्वप्रसिद्ध साई मंदिर हे राहाता तालुक्यामध्ये आहे, म्हणजेच बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर शनी शिंगणापूरचं जे मंदिर आहे शिर्डीच्या जवळच आहे. तर हे कोणत्या तालुक्यात आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन, नेवासा तालुक्यामध्ये हे शनी शिंगणापूरचं मंदिर आहे. तर बघा, पुढचा क्वेश्चन पाहूया. भारताची सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? तर सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी जी की बॉक्सिंग खेळाडू देखील आहे, तर ती आहे डी ऑप्शन, मेरी कोम. ही बॉक्सिंग खेळाडू असून ती एक सुपर मॉम म्हणून ओळखली जाते. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, नाथ संप्रदायातील कानिफनाथांची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अ ऑप्शन, पाथर्डीमध्ये हे अशा प्रकारे कानिफनाथाची मंदिर तेथे आहे. पुढचा प्रश्न पाहूया आता. अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो? तर अहमदनगर जिल्हा हा नाशिक परिक्षेत्रामध्ये येतो, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. म्हणजे नाशिक परिक्षेत्र म्हणजे काय? तर विभाग. बघा, आपल्या महाराष्ट्राचे जे विभाग पाडलेले आहेत त्याच्यामध्ये नाशिक विभाग एक आहे. आणि या विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात? तर जळगाव, तसंच अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि नाशिक स्वतः. तर अशा प्रकारे नाशिक विभागामध्ये एवढे सगळे जिल्हे येतात. तर पुढचा प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे? तर अहमदनगर जिल्हा जो आहे महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर प्रथम क्रमांकावर आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. अहमदनगर जिल्ह्याचे कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे? तर बघा, अहमदनगर हे जिल्ह्याचं ठिकाण असून जर विमानतळाचा विचार केला तर हे शिर्डी येथे आहे विमानतळ अहमदनगर जिल्ह्यातलं. सामाजिक कार्यकर्ते माननीय अण्णा हजारे कोणत्या गावचे राहणारे आहेत? तर हे राळेगण सिद्धी येथले आहेत, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, माळढोक काय आहे? तर बघा, माळढोक हा एक पक्षी आहे आणि ह्याचं करेक्ट आन्सर अ ऑप्शन आहे, पक्षी. तसंच माळढोक अभयारण्य जर विचारलं तर माळढोक अभयारण्य हे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. कोणत्या? सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर हे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते आहे? तर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं गाव आहे चोंडी, म्हणजेच डी ऑप्शन येथे करेक्ट आहे. तर चोंडी कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्हा. आणि तालुका जर विचारला तर जामखेड तालुका आहे. जामखेड हा तालुका आहे, तिथे हे चोंडी गाव आहे, जे की अहिल्यादेवी होळकर यांचं ते गाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती? तर इथे आपल्याला राज्यकर्ता नाही तर राज्यकर्ती विचारली, तर त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे चांद बीबी, म्हणजेच क ऑप्शन इथे करेक्ट आहे. तर बघा, चांद बीबी ही विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही या दख्खन येथील साम्राज्याची राज्यपाल राणी होती ही चांद बीबी. आणि तिचा अजून पण महल आहे बघा, चांद बीबीचा महल म्हणून अहमदनगर जिल्ह्यात, किंवा अहमदनगर जे शहर आहे तिथून थोडंसं दूर अंतरावर आहे. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? तर अहमदनगरचा किल्ला बांधलेला आहे निजामशाह, म्हणजेच क ऑप्शन इथे करेक्ट आहे. आणि हे निजामशाह यांनी कधी बांधलेला आहे? तर 1553मध्ये हा किल्ला बांधलेला आहे. 1553मध्ये बांधण्यास सुरुवात झाली होती. बघा, पुण्यश्लोक अहिल्यानगर
असं देखील ओळखलं जातं या अहमदनगरला. तर येथील हा भुईकोट किल्ला आहे. कसा आहे? भुईकोट किल्ला आहे. तसंच हुसेन निजामशहा याने ह्याची सुरुवात, यांनाच हुसेन निजामशहा असं म्हटलं जातं. तर बघा पुढचा प्रश्न पाहूया. सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सुरजागड ही लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर करेक्ट ऑप्शन आहे डी ऑप्शन, गडचिरोली येथे ही सुरजागड लोहखान आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे 16वा. झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे? तर झुलन गोस्वामी ही क्रिकेट या खेळाची खेळाडू आहे. म्हणजेच बघा या भारताच्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जातात. तर आपला पुढचा क्वेश्चन पाहूया. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे जीएसटी हा शब्द जो आहे याचा विस्तार काय आहे? म्हणजेच जीएसटी हा जो शब्द आहे याचा विस्तार म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे? तर ह्याचा विस्तार आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजेच ए ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच काय? तर वस्तू व सेवा कर. याचा मराठीत पण अर्थ मग इथे सुद्धा वस्तू व सेवा कर. आणि ह्याची सुरुवात केव्हा झाली? तर 1 जुलै 2017मध्ये या कराची सुरुवात झालेली आहे. जीएसटीमध्ये अप्रत्यक्ष करांचा समावेश होतो. कोणत्या करांचा? अप्रत्यक्ष करांचा यामध्ये समावेश होतो. तसंच पुढचा क्वेश्चन बघा. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. अण्वस्त्र खरेदीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर अण्वस्त्र खरेदीत जगात अमेरिका हा प्रथम क्रमांकावर आहे. तर आपल्या भारताचा जर विचार केला तर भारताचा 3रा क्रमांक आहे. कितवा? 3रा. हा पण लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन पहा. देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कोणाची निवड झाली आहे? तर सभागृह नेतेपदी राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कोणाची निवड झाली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, JP नड्डा यांची इथे निवड झालेली आहे. सभागृह नेता म्हणून लोकसभेला पण असतात आणि राज्यसभेला पण असतात. आणि आपल्याला विचारलं राज्यसभेचे सभागृह नेते कोण? तर हे आहेत JP नड्डा. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे. भारत इलेक्ट्रिक लिमिटेड म्हणजेच भेलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, मनोज जैन यांची इथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. देशातील कोणत्या शहराला युनेस्कोने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिलेली आहे? तर बघा अशा प्रकारचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत इथे, कारण अशा प्रकारचे क्वेश्चन सर्व एक्झाममध्ये विचारले जातात. तर साहित्यिक शहर म्हणून कोणाला मान्यता दिली आहे युनेस्कोने? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, कोझिकोड या शहराला इथे अशा प्रकारे मान्यता दिलेली आहे. पुढचा क्वेश्चन पहा. विश्वशिल्प परिषदेने भारतातील कोणत्या शहराला विश्वशिल्प शहराचा दर्जा दिलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, श्रीनगर या शहराला विश्वशिल्प शहराचा दर्जा दिलेला आहे. हे दोन्ही क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत आणि अशा प्रकारचे क्वेश्चन हमखास आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. ती एक्झाम कोणतीही असो, सरळ सेवेची असो, MPSCची असो, कोणत्याही एक्झाममध्ये अशा प्रकारे कीवर्ड पकडून शब्द विचारलेले असतात किंवा कीवर्ड पकडून प्रश्न विचारलेले असतात. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे. भारत आणि कोणत्या देशामध्ये ई मेडिकल व्हिसा, आता ही पण कीवर्ड झाला, ई मेडिकल व्हिसा सेवा सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. तर भारत आणि कोणत्या देशामध्ये? आणि असे एकदम वन लायनर क्वेश्चन दिसले की आपल्याला 100% इथं कन्फ्युजन होतं. त्यामुळे असे कीवर्ड पकडून आपण हे वारंवार जर ह्याची रीडिंग केली तर अशा प्रकारे क्वेश्चन विसरत नाहीत आणि एक्झाममध्ये त्याचे मार्क आपले हुकत नाहीत. तर बघा ई मेडिकल व्हिसा बांगलादेश या देशासोबत आपण ही अशा प्रकारे सेवा सुविधा सुरू केलेली आहे. म्हणजेच डी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने T20 विश्वचषकात सर्वाधिक 34 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे? तर T20 विश्वचषकात सर्वाधिक म्हणजे किती? 34 सामने जिंकण्याचा पराक्रम कोणत्या देशाने केलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, भारत या देशाने म्हणजेच आपल्याच देशानं अशा प्रकारे T20 विश्वचषकात 34 सामने जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. आणि आपण इथे बघा मित्रांनो अशा प्रकारे करंट अफेअरचे काही क्वेश्चन, जिओग्राफीचे काही क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे की कोणतीही एक्झाम असो, जर तुम्ही MPSCची कंबाईनची एक्झाम देत असाल त्यामध्ये करंटचे अशा प्रकारे क्वेश्चन येतात. जिओग्राफीचे क्वेश्चन थोडेसे खालच्या लेवलचे आहेत जेणेकरून आपल्याला सरळ सेवेमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. जसं की TET एक्झाम आहे किंवा CTET आहे किंवा मग तुमची पोलीस भरती आहे, या सर्व एक्झाममध्ये याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे
क्वेश्चन तुम्हाला करायला हरकत नाही. आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.